लॉक टेबल मध्ये काय ते बघूया कसं. ओके, सो सगळ्यात महत्वाचं लॉक टेबलचं कॅरेक्टरिस्टिक्स कसं काढायचं ते सांगतो पहिलं, आणि लॉक कुठला कुठं बघायचं आणि त्याचे काही प्रॉब्लेम्स आणि अँटी लॉक कसं बघायचं. तर आता या ठिकाणी बघा, समजा आपण नंबर घेतला, हा एक नंबर आहे, असे काही नंबर्स आपण या ठिकाणी घेऊयात. यांचे नंबर्स इकडे बघा. एखादा नंबर दिलेला असेल तर त्या नंबरमध्ये डेसिमल पॉईंट कुठे आहे ते बघायचं. इथं डेसिमल पॉईंट आहे. ओके, पहिल्यांदा हा असे काही नंबर आहेत, या नंबरचं डेसिमल त्याच्या लेफ्ट साईडला, म्हणजे आपल्या लेफ्ट साईडला, आपण या साईडून जर असेल तर आपल्या लेफ्ट साईडला हे किती नंबर्स आहेत? 2 नंबर्स आहेत. किती? 2. 2 - 1 काय करायचं? आपण लॉक टेबल काढत असताना 1 मायनस करायचं. 2 - 1 किती आलं? 1 पॉइंट. हे झालं त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स. हे झालं काय? कॅरेक्टरिस्टिक्स. लॉक टेबल काढण्याच्या आधी कोणत्याही नंबरचा कॅरेक्टरिस्टिक्स काढायचं. क्लिअर? इथं बघा. त्याच्यानंतर पॉइंट आहे नाही काही घेणं देत नाही आपल्याला. 2 1 1 ग्रुप करायचा. पुन्हा करायचा 2 1 1. सर पुढचे नंबर सगळे सोडून द्यायचे. पुढचे नंबर सगळे काय करायचे? सोडून द्यायचे. काय गरज पडत नाही. चल, लॉक टेबल मध्ये कसं बघायचं ते मी तुम्हाला सांगतो. लॉक टेबल मध्ये जायचं आणि काय करायचं? त्या ठिकाणी जायचं. ओके, इथं काय करायचं बघा, हे लॉगॅरिथम म्हणून लिहिले त्याच्यावर. लॉगॅरिथम आपण काय करायचं? त्याच्यात 41 कॉलमला डार्क लाईन मध्ये आहे बघा. 41 गेले बघा. 41 डार्क लाईन मध्ये, डार्क लाईन मध्ये 41 सापडले बघा. 41. ओके, डार्क लाईन मध्ये 41. हा, त्याच्यानंतर बघा इथं सरळ आलो, 41 सापडला. त्या 41 मध्ये इकडं आडवे इथे कॉलम्स आहेत बघा. इथं इथंच वर जायचं, कॉलम्स बघायचं. ते तुम्ही कुठं जायचं? लॉक टेबलचं पहिलं पान काढायचं आहे. सुरुवात झालेली किंवा इथून पलटलं की इथं लगेच येतं. ओके, जिथून सुरुवात झाली लॉक टेबलची, जिथून सुरुवात झाली तिथं जायचं. जिथून सुरुवात झाली, ओके, वर लिहिलंय लॉगॅरिथम आहे का? सापडलंय? हा, चलो ठीक आहे. इकडं बघा 41चं 2 मध्ये बघायचं. कुठे बघायचं बघा. इकडं सरळ आलो, 41 सापडला. स्केल घ्या आणि तिथून अशी सरळ आडवी स्केल ठेवा. इकडे अशी आडवी स्केल ठेवायची. मी सांगतो तसं फक्त बघायचं. आडवी स्केल ठेवायची. तेव्हा इथं हे काही कॉलम नंबर आहे. ते थर्ड वाला ना 2 आहे. हे बघायचं 2 वाढवलं आलं की 41 आणि इथं 2 मध्ये 6138 आहे. आपला नंबर किती आहे? 6138 सापडले का बघा. 6138 हा नंबर. 4 नाही का? 42 मध्ये बघितलं ना. 42चं 2 मध्ये बघायचं. 41चं 2 मध्ये हे 0 1 2 असं आहे. ते कॉलम बघा बरं. इथं बघा, तिथून 2 ला खाली यायचं आहे. 2 ला खाली आला. ओके, 41 ला 6149. इथं 6149 इथंपर्यंत आला. ओके, आता तिथं काय करायचं? हे जे 4th डिजिट आहे तो 4th डिजिट मीन डिफरन्स मध्ये जायचं. मीन डिफरन्स मध्ये तसंच आडवं जायचं. मीन डिफरन्स मध्ये 2 मध्ये तसंच आडवं जायचं. मीन डिफरन्स मध्ये 2 मध्ये. मला वाटतं तिथं 2 आहे. किती आहे? 2 आहे. सापडलं का? आडवं जायचं. मीन डिफरन्स मध्ये आडवं गेला की तिथं काय? 2 आहे. सो इथं बघा, हे शेवटच्या डिजिट मध्ये ऍड करायचं. कुठे ऍड करायचं? शेवटच्या डिजिट मध्ये. मीन डिफरन्स हे 9 आणि 2 11. हे 5 1 6 म्हणजे आपल्याला किती आलं बघा? 6151 हा लॉग आला. काय काढलं आपण? हे लॉग काढलं. हे फक्त या नंबरचं काय काढलं आपण? लॉग काढलंय. इथं पण काय अडचण आहे? फक्त लॉग कसं काढायचं हे सांगायला लागलो मी. दुसरं काहीच नाही आहे. ओके, त्याच्यानंतर एखादा नंबर डायरेक्ट आहे, डेसिमलच नाही आहे. डेसिमलच नाही, पॉइंटच नाही तिथं. नसतं म्हणजे असतंय. कुठं असतं?
लास्टला इथं काय नाही म्हणजे इथे एक डेसिमल असतं. ओके, मग आता किती नंबर आहे टोटल? 1 2 3 4. 4 मायनस 1 3 3 3 पॉइंट 49 चं 3 आणि 2 मध्ये. आता सगळं कॅल्क्युलेट करून सांगा. 49 चं 3 आणि 2 मध्ये व्यवस्थित बघायचं पडतं. 49 चं 3 म्हणजे वरून व्यवस्थित यायचं, इथून स्केल वापरायची. स्केल वापरल्यामुळं ते बरोबर डिस्टर्बन्स होत नाही, कारण स्मॉल आकडा आहे तो. 49 चं 3 आणि 2 मध्ये, 2 मधलं लास्टच्या डिजिट मध्ये ऍड करायचं. 6930 चेक करा. 6930 ऍड केल्यानंतर 49 चं 3 मध्ये आणि 2 मधलं मीन डिफरन्स त्याच्यामध्ये शेवटच्या मध्ये काय करायचं? ऍड करायचं. अशा पद्धतीने हे काय करायचं? ऍड करायचं. समजतंय? ओके, हे बघ 49 कुठं बघितलं तू? 2 मध्ये का 3 मध्ये? इथं आलं. ओके, त्याच्यानंतर इथून सरळ जायचं. ओके, परत किती नंबरचं डिजिट आहे बघ? 2 आहे. 2 ला किती आहे? 2 आहे. म्हणून इथं त्याच्यात 2 ऍड कर. किती झालं? 6930. लक्षात आलं का? हा, आता पुढचं हे नंबर किती आहे? डिजिट किती आहे? एकच आहे. 7 म्हणजे एकच डिजिट आहे. हा काय असंच दिलेला आहे. ओके, मग एक डिजिट असेल तर कंपल्सरी याचं 1 मायनस 1 म्हणजे किती आला? 0 पॉइंट हा कॅरेक्टरिस्टिक्स आला. आता लक्षात घ्या, इथं पॉइंट दिलं, याच्या पुढं काही नाही म्हणजे आपण किती पण 0 देऊ शकतो, काही फरक पडत नाही. मग आपण काय करायचं? ज्यावेळेस कॅरेक्टरिस्टिक्स काढून झालं, कॅरेक्टरिस्टिक्स खूप महत्वाचे आहेत. कॅरेक्टरिस्टिक्स काढून झालं की परत हे 2 1 1 आपण 0 दिले, म्हणजे 70 चं 0 मध्ये बघायचं. मीन डिफरन्स 0 मध्ये नाहीये, मीन डिफरन्स मध्ये 0 नाहीये, फक्त 70 चं 0 मध्ये, 70 चं 0 मध्ये पाहायचं. 70 चं 0 मध्ये बघायचं. बोला 8 4 5 1. समजलं तुम्हाला? आता हा पण सिंगल नंबर आहे, मग कुणाचं कुठं बघणार आहे? कॅरेक्टरिस्टिक्स किती आहे? कॅरेक्टरिस्टिक्स किती लिहू सांगा? 0. मी लिहायला सगळ्याला वेळ देतोय. याचं कॅरेक्टरिस्टिक्स 0 आलं. आता मला सांगा इथलं कुणाचं कुठं बघणार सांगा? फक्त 3च आहे. 30चा 0 मध्ये बघायचं. 30चं कुठं बघायचं? 0 मध्ये. पुढे 0 लावायचे आपण. किती? 4771. ओके, आता पुढचं कॅरेक्टरिस्टिक्स सांगा. 3.14 चं कॅरेक्टरिस्टिक्स किती येणार आहे? 3.14 चं कॅरेक्टरिस्टिक्स पहिल्यांदा सांगा. पॉइंटच्या डाव्या साईडला, या साईडला किती संख्या त्या? 1 आहे या साईडला. ओके, पॉइंट आपल्या लेफ्ट साईडला म्हणजे किती आहे त्या? 1. 1 मायनस 1 0 म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स किती आला? 0. 31 चा 4 मध्ये चेक करा. हा कॉन्स्टंट नंबर आहे, सारखा उपयोगी पडणार. 1969 असेल. 4969 चेक करा. 4969 असायला पाहिजे. हा, याचं सांगा कॅरेक्टरिस्टिक्स पटकन. किती येणार? एक संख्येनंतरच पॉइंट आहे. किती येणार? 0.90. 99 12 असेल बघा. चेक करा. 98 चं 0 मध्ये 99 12 99. हे झालं. काहीतरी डेसिमल पॉइंटच्या लेफ्ट साईडला काहीतरी नंबर होता. आता नंबरच नाही डेसिमल पॉइंटच्या साईडला, जसं की 0.4631 0.009962 0.0792 0.8 0.0100 0.000899243. याच्यापेक्षा कॉम्प्लिकेटेड एक पण नंबर नसतो. एवढा प्लेयर साईडचे घेतले. आता हे थोडं नीट लक्ष द्यायचं. ओके, इथं कसं कॅरेक्टरिस्टिक्स होतं? सगळं प्लस मध्ये होतं, म्हणजे एक संख्या आली तर 0. हायर
काहीतरी संख्या आहे पॉईंटच्या, इथं कंपल्सरी आपला नंबर जो आहे ना तो 0 पॉईंटने चालू आहे. इकडे आणि इकडे ऑब्झर्व करायचं, कंपल्सरी डेसिमल पॉईंटने नंबर चालू झालाय. जेव्हा डेसिमल पॉईंटना नंबर चालू होतो त्यावेळेस त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स निगेटिव्ह असतात. त्यावेळेस त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स कसं असतं, निगेटिव्ह असतं. इकडे लक्ष द्यायचं. पॉइंट नंतर लगेच संख्या, काय म्हटलं मी, पॉइंट नंतर लगेच संख्या बार 1 लिहायचं. काय लिहायचं, बार 1. बार 1 याचा अर्थ ही संख्या कशी आहे, निगेटिव्ह. कशी आहे, निगेटिव्ह. आता बार 1 एवढं लिहिलं की आपण परत सगळं 2 1 1 46 चा 3 आणि 2 मध्ये लॉग बघा. 46 चा किती, 6 6 5 6 plus 2 6 6 5 प्लस 2 करून सांगितलं का, नाही सांगा. 6 6 5 8 6 6 5 8. चेक, ऑब्झर्व करा, प्रॉपर बघा. ओके. आता एक लक्ष द्या, याच्यामध्ये अजून एक टेक्निक की पॉइंट नंतर लगेच संख्या होती, पण आता नाहीये. आता किती आहे, 1 2 0 2 0 1 ना वाढवायचं, 3 बार लिहायचं. इथं काय केलं होतं, कमी केलं होतं, डिजिट मोजून कमी केलं होतं. तिथं 0 मोजून वाढवायचं. 0 नाहीच 1 बार, 2 0 आहे 3 बार, 1 0 आहे 2 बार. समजलं. हा, इथं 2 1 1 1 2 1 सांगा. एकट्याने बघा, एकट्याने बघा. 9962 चं किती येतंय बघा, दुसऱ्याने बघा. 79 चं 2 मध्ये किती येतंय बघा. 99 चं पहिला 6 मध्ये बघायचं, मिन डिफरन्स 2 मध्ये बघायचं, ऍड करायचं. किती, 9984. व्हेरी गुड. आणि हे 79 चं 2 मध्ये 8987. चेक करा सगळं बरोबर आहे का. आता 0.8 चं तुम्ही सांगायचं मला. 0.8 चं कॅरेक्टरिस्टिक्स किती लिहू. यस, 1 बार 1 बार. कुणाचं कुठं बघणार, सिंगल नंबर आला की 80 चं 0. हा, सिंगल नंबर आला की पुढे 0 0 लिहायचे. 80 चं 0 म्हणजे 9031. याचं काय करायचं आहे का बघा. त्याचं किती येणार कॅरेक्टरिस्टिक्स. 1 0 म्हणजे 2 बार. ओके, हा 2 बार. पॉइंट 10 चं 0 0 मध्ये सगळं काय 0 0 0 0 0 0 0 0. काय सगळं 0 0 0. हा, याचं सांगायचं कॅरेक्टरिस्टिक सांगायचं. विचार करायचं, थोडं कॅरेक्टरिस्टिक सांगायचं. कुठलं कुठं बघायचं ते सांगा. 1 2 3 4. हा, राईट, करेक्ट. 4 बार 4 बार. 89 चं 9 आणि 2 मध्ये पुढचे नंबर सोडून द्यायचे. 89 चं 9 आणि 2 मध्ये 9 5 3 9. हे नंबर समज का वापरायचं, रेग्युलर कॅल्क्युलेशन असताना हे का वापरायचं. ओके, त्याच्या आधी काही रूल्स आहेत. लॉग m इंटू n, लॉग m प्लस लॉग n. जर दोन संख्येचे मल्टिप्लिकेशन असेल तर लॉगचे एडिशन करायचे. लॉग m अपॉन n, लॉग m मायनस लॉग n आणि लॉग m रेश टू n, n लॉग m. नीट लक्ष द्या. दोन कुठल्याही नंबरचे जर मल्टिप्लिकेशन असेल तर याचा सेपरेट लॉग काढायचा, याचा सेपरेट लॉग काढायचा, त्याचे एडिशन करायचे. हे लॉगचं रूल आहे. दोन कोणत्याही नंबर जर डिव्हिजन मध्ये असेल तर त्यांचं सेपरेट लॉग काढून त्यांचं मायनस करायचं त्या दोन नंबरचं. जर एखादा स्क्वेअर असेल, क्यूब असेल, काही असू द्या, नंबर रेश टू नंबर असेल तर तो नंबर लॉगच्या पुढे जातो आणि त्याचा या नंबरचा लॉग काढून आपण ते नंबर डायरेक्ट काय करायचं, मल्टिप्लाय करायचं.
त्याचं ऍप्लिकेशन कसं आहे ते बघूयात आपण. मी एक पहिला प्रॉब्लेम घेतो. प्रॉब्लेम एकदम पहिल्यांदा सिंपल घेऊ, कसल्याही प्रकारचा अवघड नको आपण. इंटू समजा 98.2 सिंपल प्रॉब्लेम हे असं जर सहज मल्टिप्लाय करायला गेलं तर कसं जाईल, हे याच्या खाली लिहू किंवा हे याच्या खाली लिहू, या नंबर न्यायला मल्टिप्लाय करायचं, या नंबर न्यायला मल्टिप्लाय करायचं, या नंबर न्यायला मल्टिप्लाय करायचं, या नंबर न्यायला भरपूर वेळ होईल. कॅल्क्युलेशन कॉम्प्लिकेटेड जाईल. हे कॉम्प्लेक्सिटी रिड्यूस करण्यासाठी आपण काय वापरणार आहे, लॉग टेबल वापरणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं ह्या दोन नंबर मध्ये काय मल्टिप्लिकेशन आहे, ह्या दोन नंबर मध्ये काय मल्टिप्लिकेशन आहे. आपण याची लॉगची ऍडिशन करायची. याचं काय करायचं, लॉगचं ऍडिशन करायचं. कसं करायचं इकडे लक्ष द्या. हे मी ना x इक्वल टू असं लिहितो. मी जसं लिहिणार आहे तुम्ही नोटबुक मध्ये तशाच पद्धतीने लिहायचं, तशाच पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं. इथं हे नंबर आणि या साईडला मी लिहितो लॉग. इथं नंबर लिहितो 3.14, इथे लिहितो 9822. फटाफट हे असं तयार करायचं. ओके, ह्याचं कॅरेक्टरिस्टिक्स किती येतं, 0. आताच भेटलं 31चं 4 मध्ये 4969. याचे कॅरेक्टरिस्टिक्स किती येणार आहे, याचे कॅरेक्टरिस्टिक्स किती येणार आहे सांगा. 90 हे 98चं याचे किती आला 1. 98चं 2 आणि 2 मध्ये 98चं 2 आणि 2 मध्ये 9921 केलं काय किती येतं 22 9922. येस 9922. या दोन नंबरची इकडं हे नंबर आपले हे त्याच्या समोर आपण यांचं काय काढलंय, लॉग काढलंय. यांचं काय करायला पाहिजे आपण, हे जर मल्टिप्लिकेशन असेल तर या लॉगचे काय करायचे, ऍडिशन. चलो इथं काय करू, ऍडिशन करू. 9 आणि 2 11 कॅरी 1, 6 7 8 9 9. ओके 9 9 18 कॅरी 1, 10 4 14 कॅरी 1, 1 आणि 2. मी जे कॅरी देतोय ते तुमच्या इंग्लिश मीडियम अनुसार करू नका जरा. ओके, मी जे शिकवतोय ते जरा त्याच मेथडने हे कॅल्क्युलेशन करावं लागतंय, नाहीतर पुढे जाऊन तुम्हाला थोडं चुकतंय. ओके, तर कॅरी मी कुठे दिलाय तर खाली दिलाय आणि तोच खालच्या डिजिट मध्ये मी ऍड केलाय. समजतंय तुम्हाला. ओके, आता नीट लक्ष द्यायचं. त्याचं काय करायचं आपल्याला, अँटी लॉ काढायचं. काय करायचं, अँटी लॉ काढायचं. पेज पलटायचं. अँटी लॉ बरं लिहिलंय का, अँटी लॉ लिहिलंय 2.4891 2.4891. याचं काय काढायचं आपल्याला, अँटी लॉ काढायचं. नीट लक्ष द्यायचं. हे बघा, हे बघा, आपण लॉ काढताना पॉईंटच्या तिकडून पण सुरू करायचं. पॉईंटच्या डाव्या साईडला यायचं नाही. उत्तर काढलं की पॉईंटच्या डाव्या साईडला बिलकुल यायचं नाही. पॉईंटच्या उजव्या साईडून चालू करायचं, कारण अँटी लॉ पॉईंट पासून चालू आहे. बघा 0.00 असं चालू आहे का, हा त्याच्यामुळे पॉईंट पासून चालू आहे. हे बघा, हे 2 1 1. 48चं 9 आणि 1 मध्ये बघायचं. 48चं 9 आणि 1 मध्ये अँटी लॉ बघायचं. 48चं 9 आणि 1 मध्ये अँटी लॉ बघायचं. किती 3084. सगळ्यांचा आलाय का बघा, सगळ्यांचा नंबर आलाय का. हा इकडे लक्ष द्यायचं. आता इकडे लक्ष द्यायचं. कंपल्सरी असंच वेळेला जायचं बरं का, असंच जायचं. हे उत्तर काढलं आपण की डाव्या साईडून बघताय का, या साईडून डाव्या साईडून 1 नंबर नंतर 0 पॉईंट द्यायचा. 1 नंबर नंतर काय द्यायचा, पॉईंट द्यायचा. आणि इंटू हे जे काही नंबर आहे तो 10च्या डोक्यावर टाकायचा. ओके, इथे जर -2 आलं तर -2 टाकायचं. +2 आलंय +2 टाकलं. हो नाही समजायला. इथं काय केलं, कंपल्सरी एक संख्येनंतर आपण काय दिला, पॉईंट दिला. आता हे 100 आहे. 10⁻² म्हणजे किती आहे, 100 आहे. याला जर मल्टिप्लाय केलं तर ही व्हॅल्यू किती येते, हे आपलं फायनल उत्तर आलं. तुम्ही जर मोबाईल आणला असेल किंवा कॅल्क्युलेटर आणला असेल तर कॅल्क्युलेट दोघांचं मल्टिप्लाय करा, तुम्हाला फायनल उत्तर हे मिळेल. समजतंय का, समजायला लागलं आपण हे कसं काढलंय. 1 नंबर इथं मी देतोय, आपण त्याची प्रॅक्टिस करायची. 1 नंबर मी या ठिकाणी देतोय, तुम्ही त्याचं मला काढून दाखवायचं.
सेम नंबर म्हणजे जास्त काही हे नको. त्या दोघांचं डिवाइड करायचं आपल्याला. एक्स बरोबर 3.14 डिवाइड बाय 98.22 डिवाइड असले की काय करायचं, सबट्रॅक्शन करायचं. हे सगळं सेम आकायचं, काही चेंजेस नाही. इकडे काय घ्यायचा नंबर, इकडे काय घ्यायचा लॉग. यस, हे सगळं व्यवस्थित आपण घेऊ. 3.14 98.22 त्याचा परत सेम लॉग आहे ना 0.4969 हे किती येतं 1.9922. शॉर्टली फक्त आपल्याला याच्यात काय कन्सेप्ट शिकायचं, मायनस कसं करायचं. सगळ्यांचा जो पॅटर्न आहे तो तसंच जाणार आहे ना, आपण सेमच जाणार आहे, काही चेंजेस नाही. ओके, हा यांचं काय करायचं सबट्रॅक्शन. जे सबट्रॅक्शन मी सांगतो तसंच करायचं. ओके, इथं बघा 9 मधून 2 गेले 7, 6 मधून 2 गेला 4, 9 मधून 9 गेले 14 मधून 9 गेला 14 मधून 9 गेले 5. बरोबर ना, कॅरी 1 येतं, नीट लक्ष द्यायचं. आता इथं याला 10 करत बसायचं नाही, चुकतंय. ओके, आता तिथलं फार महत्वाचं आहे, फार महत्वाचं. तिथं काय 0, तिथं काय मायनस आहे. त्या दोघांचे ऍडिशन करायचं. 1 + 1 2 0 - 2 -2. ओके, असंच लिहायचं, त्याला आडवं लिहायचं. -2 म्हणजे 12 -2 म्हणजे 12. ओके, हा आता याचं काय करायचं आपल्याला अँटीलॉग काढायचं. काय करायचं अँटीलॉग. ओके, अँटीलॉग काढत असताना 12 5047 कोणाकोणाचं बघणार आहे 50 चा 4 आणि 7 मध्ये अँटीलॉग सांगा. 4 आणि 7 मध्ये अँटीलॉग सांगा. आपली जी सिस्टीम आहे अँटीलॉग काढायची सिस्टीम काही बदल नाहीये. मग परत एक संख्येनंतर पॉईंट द्या इंटू 10⁻⁻² लिहा, संपलं. 12 असेल तर काय लिहायचं -2 लिहायचं. समजतं, याच्यासारखं एक देत बघूया आपल्याला.